हेअर ग्रोथ प्रमोट होण्यासाठी आणि हेअर फॉल रिड्यूस होण्यासाठी, हेअर फॉलिकल्स नरिश होण्यासाठीच आणि हेअर स्ट्रँड जे आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग होण्यासाठी, म्हणजेच ऑल ओव्हर केस आपले खूप हेल्दी होण्यासाठी तेल खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही कोणतं लावताय त्याहीपेक्षा तुम्ही कसं बनवताय, नॅचरल वस्तूंनी जे बनलेलं तेल आहे की नाही, तर ते नक्कीच केस वाढायला मदत होते. तर कसं बनवायचं बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आदिवासी तेल ना खूप जास्त फेमस झालेलं आहे. सगळीकडे तुम्ही बघत असाल त्याचे ॲड पण, किंवा यूट्यूबला तर सगळीकडे आहेच, बाजारामध्ये सुद्धा. पण बघा, प्रत्यक्ष तेच तेल भेटणं किंवा फ्रॉड होणं, डुप्लिकेट लागणं याहीपेक्षा मग आपण घरीच त्याच प्रकारचं तेल कसं बनवायचं ते बघणार आहोत. सगळ्यात साहित्य जरी नसलं की नाही, तरी महत्त्वाचं ज्या घटक आहेत की नाही आपल्या केसांसाठी, हेअर ग्रोथ होण्यासाठी किंवा केस आपले एकदम हेल्दी राहण्यासाठी, तर तेवढ्याच वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपण तेवढंच तेल बनवतोय आणि ते तेवढंच भारी असणार आहे केसांसाठी. तर वस्तू तर तुम्ही बघितलेल्याच आहेत. आपले जेमतेम केसांसाठी ज्या हेल्दी वस्तू आहेत ना, याच्यामध्ये बघा हिबिस्कस म्हणजेच जास्वंदीची फुले, आवळा घेतलेला आहे कच्चा, त्याच्यासोबतच कोरफडीची 2 पानं घेतलेली आहेत, चांगली धुवून कट केलेली आहेत, एवढा एक मूठ भरून कढीपत्ता घेतलेला आहे, जवस, मेथी, कलोंजी, त्याच्यासोबतच मेहंदीची पाने आहेत, ती थोडीशी वाळलेलीच घेतलेली आहेत, ओली असतील ना तरी चालेल. आणि त्याच्यासोबतच 2 बॉटल एवढं म्हणजे जवळजवळ 400 ml तेल घेतलेलं आहे, कच्च्या घाणीचं खोबरेल तेल. प्रोसेस पण पटकन बघणार आहोत, खूप वेळ न लावता. पण तरीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. स्किप जर केला तर काही गोष्टी मग निसटतील. तर बघा, लोखंडी कढईमध्येच आपण हे तेल बनवतोय अजून हेल्दी होण्यासाठी. जर लोखंडी कढई नसेल तर तुमच्याकडे जे असेल ना भांडं, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. तर कच्च्या घाणीचं खोबरेल तेल घेतलेलं आहे, थोडंसंच मी ठेवलेलं आहे, तरीसुद्धा जवळजवळ 350 ml मी वापरलेलं आहे, थोडं ठेवलेलं आहे. आणि तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, ज्या वस्तू घेतलेल्या आहेत की नाही आपण, त्याच्यातील मेथी, जवस, कलोंजी अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे खूप पेस्ट पण नाही करायची, पण असे एकदम अख्खे पण टाकायचे नाहीत, कारण की ना थोडंसं त्याला फोडायचं, म्हणजे असं दडदडीत वाटलेलं आहे. आणि आत्ता याच्यानंतर याच्यातच बघा मी आवळा पण टाकते आणि ॲलोवेरा पण टाकते, कारण की बघा आवळ्याचे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये जर असेच तुकडे टाकू ना, तर तेवढंच चांगलं फ्राय होईपर्यंत तेल जास्त जळण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या वस्तूसुद्धा मग करपून जातील हे एकदम फ्राय होईपर्यंत. त्याच्यामुळे बघा असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे छान त्याच्यातील जे घटक आहेत की नाही ते तेलामध्ये मस्त उतरतात सुद्धा आणि आपलं तेल एकदम पटकन व्हायला मदत होते. तर एवढं वाटण तयार केलेलं आहे. बाकी 2-3 वस्तू मी तशाच ठेवलेल्या आहेत, फुलं, कढीपत्ता आणि मेहंदीची पाने, तर ती आपल्याला तशीच टाकायची आहेत. सगळ्यात अगोदर बघा तेल मस्त तापलेलं आहे, त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, चांगला तडतडून द्यायचा आणि त्याच्यानंतर फुलं टाकायची आहेत. दोनही घटक बघा तेलामध्ये टाकलं की लगेचच फ्राय होतात चांगलं. आणि कलर पण बघा, जसं की सुरुवातीला तेल एकदम ट्रान्सफर होतं पांढऱ्या कलरचं, आणि आता बघा फुलं टाकली की एकदम असं पिवळसर कलर आलेला आहे. वास पण खूप सुगंध येतो, कारण की बघा जास्वंदीच्या फुलाचं जरी तेल बनवलं ना तर खूप भारी आहे, हेल्दी आहे केसांसाठी. केस खूप सॉफ्ट होतात हेच जरी तेल लावलं तरी. आणखीन या सगळ्या गोष्टींनी जर ॲड असलेलं तेल असेल ना, तर केस वाढायला तर नक्कीच मदत होते. मी स्वतः खूप खूप वर्ष झालं वापरते. त्याच्यामुळे आता हे मला ना मी 2-3 महिन्यातून एकदा बनवतेच. त्याच्यासोबत दुसरे पण हेअर ऑइल्स बनवतच असते मी. तर बघा जवळजवळ 70% फुलं आणि कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर जे वाटण वाटलेलं होतं याच्यामध्ये आवळा, ॲलोवेरा आणि जे बिया होते की नाही, तर ते टाकलेलं आहे. आणि ह्या स्टेजला थोडासा गॅस कमी करायचा, एकदम हाय फ्लेमवरती करायची नाही ही प्रोसेस. लो टू मीडियम याच्यामध्येच हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मिक्स करत राहायचं, नाही तर मग काय होतं खालच्या साईडला चिकटून पूर्ण वरच्या जे पण घटक आहेत की नाही ते फ्राय न होता तसेच हे होईल. त्याच्यासाठी कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आणि जवळजवळ तेही 70% फ्राय झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी मेहंदीची पानं टाकलेली आहेत. आता बघा, कारण की ही ड्राय आहेत, पटकन करपली जातील म्हणून सगळ्यात शेवटी टाकलेली आहेत. मेहंदीची पाने म्हणजे मेहंदीचं झाड हे सुद्धा एक नॅचरल हर्ब आहे, केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. फक्त ते कलरच देत नाही केसांना, तर केसांना कंडिशनिंग करण्याचं काम करतं आणि एक केस वाढायला किंवा एक केसांना खूप मस्त सॉफ्ट करायला सुद्धा मदत करतं. तर बघा कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा मस्त असं हे तेल बनतं. आता ज्यावेळेस असे बबल्स येत नाहीत किंवा सगळं फ्राय झालेलं आहे, सुगंध असा मस्त येतो ना, त्यावेळेस एकदम लो गॅस असतो आणि त्याच्यानंतर बंदच करायचा.
तसंच झाकून ठेवायचं हे आणि थंड झाल्यानंतर गाळायचं आहे. तर बघा ॲलोवेरामुळे आपल्या केसांना ना एकदम चांगले घटक भेटतात. हायड्रेशन किंवा एक मॉइश्चराइज होतात केस. अमिनो ॲसिड युक्त जास्वंदीच्या फुलामुळे तर केस वाढायला मदत होते आणि खूप सिल्की होतात केस. त्याच्यासोबतच मेथ्या, कढीपत्ता आणि आवळ्यामुळे केस गळती कमी होऊन केस नॅचरली काळे व्हायला मदत होतात. असेच सगळ्याच गोष्टींचे घटक आहेत. तुम्ही म्हणाल की आदिवासी तेलामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात. 108 काहीतरी असे घटक आहेत. एवढे जरी आपल्याला नाही ना भेटले, तरी तुम्ही एवढ्याच वस्तूंनी हे तेल बनवा. केसांसाठी लागणारं जे महत्त्वाचं पोषण आहे की नाही, तर या सगळ्याच घटकांपासून भेटतं आणि खूप सुंदर तेल बनतं. खूप हेल्दी आहे. 3-4 महिने तुम्ही आरामात ठेवू शकता चांगल्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून. जर चांगलं फ्राय झालेलं असेल, जर तुमच्या यातील वस्तू काही जर मॉइश्चर राहिलं ना, तर थोडंसं फंगस लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगलं लो फ्लेमवरती हे एकदम चांगलं फ्राय होऊन द्यायचं. त्याच्यानंतर बघा थंड झाल्यानंतर मी कापडाने असं गाळलेलं आहे आणि सुरुवातीचं बघा एकदम बाटलीमधलं तेल बघा आणि तयार झालेलं तेल याच्यातला फरक बघू शकता तुम्ही. एवढा भारी वास येतो ना ह्या तेलाचा, मला तर खूप आवडतो. आणि हे तेल लावल्यानंतर जर तुम्ही फक्त खोबरेल तेलाने जर तुम्ही तेल लावा आणि हे तेल लावा, तेल लावल्यानंतर सुद्धा फरक जाणवतो. केस आपले खूप मऊ लागतात आणि धुतल्यानंतर तर विचारायचंच नाही. तर चांगलं कोमट करून केसांना तुम्ही मसाज करायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्ही ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइलसुद्धा ॲड करू शकता. त्याच्यासोबतच इसेन्शियल जे ऑइल असतात ना, ते सुद्धा 2-4 ड्रॉप टाकू शकता. असं ऑइलिंग प्रत्येक वेळी वेगवेगळं करू शकता तुम्ही. ऑइलिंगचा पण मी सेपरेट व्हिडिओ बनणारच आहे. तर बघा 2 छोट्या बॉटल्स आहेत ना, तर त्या भरलेल्या आहेत. एवढं तेल बनलेलं आहे. थोडंफार जळतं एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये आणि खूप मोठा खजाना तयार झालेला आहे. तर या 2 बॉटल्स आता तयार झालेल्या आहेत. आणखीन माझ्याकडे बघा हे आवळ्याचं तेल मी मध्यंतरी बनवलेलं ना, तर आता एकदा लावेल एवढंच उरलेलं आहे. त्याच्या अगोदर हे असंच तेल बनवलेलं होतं, पण त्याच्यात कांदा टाकलेला होता आणि कांद्याचा वास येतो कधी-कधी, त्याच्यामुळे मी यावेळेस कांदा टाकलेला नाही. तर असं हे स्टोअर केलेलं आहेत वेगवेगळे हेअर ऑइल्स आणि त्याच्यासोबतच जो चौथा उरलेला होता, त्याचं काय करायचं थोडक्यात मी तिकडे दाखवलेलं आहे. संपूर्ण प्रोसेस किंवा संपूर्ण माहिती मी सांगून सेपरेट व्हिडिओ त्याचा बघितलेला आहे. तो सुद्धा चेक करायच्या अगोदरचाच आहे. तर असं टाकून न देता एखादा हेअर मास्क बनवायचा आहे आणि तो केस धुण्यापूर्वी लावायचा. तर आजचा जो व्हिडिओ आहे की नाही तेलाचा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक केस धुण्या अगोदर जर तुम्हाला हेअर मास्क किंवा टोनर असं काही बनवता जरी नाही आलं ना, तरी तुम्ही असं ऑइलिंग नॅचरली जर कराल की नाही, तरीसुद्धा केस खूप सुंदर हेल्दी राहतात. केस वाढायला सुद्धा मदत होते. तर नक्कीच तुम्ही हे तेल बनवा. तुमचे रिझल्ट्स माझ्यासोबत शेअर करा. माझं तर याच्या बाबतीतला रिझल्ट्स खूप भारी आहेत आणि हे कंटिन्यू मी करते. चॅनलवरती अजून सारे व्हिडिओसुद्धा आहेत. तुम्ही चेक करू शकता. वस्तू कमी जास्त प्रमाणात असतातच आणि नॅचरल वस्तूंचा पण मी नक्कीच फायदा घेते आणि खूप भारी वाटतं मला हे तेल लावताना. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. धन्यवाद.